माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री मार्कंडेय पुराण अभिवाचन करत आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलस्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः. ओम नरोत्तमाय नमः. ओम श्री वेदव्यासाय नमः. ओम श्री मार्कंडेय नमस्कार करून प्रारंभ करते. अध्याय 55. ब्राह्मण पत्नीचे पती घराकडे आगमन. मार्कंडेय ऋषींनी पुढे सांगण्यास सुरुवात केली. राजाने मोठ्या श्रद्धेने त्या महर्षींना वंदन केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे उत्पन्न वनात जाण्यास तो निघाला. यथावकाशात तो वनात पोहोचला. वनामध्ये ब्राह्मणाने वर्णन केलेल्या स्वरूपाच्या ब्राह्मणाच्या पत्नीचा तो शोध घेऊ लागला. शोध घेता घेता त्याला ब्राह्मणाची पत्नी दिसली. ती फळे खात होती. राजा तिच्याजवळ गेला. त्यांनी तिला विचारले, हे स्त्रिये, तू कोण आहे? तू ह्या वनामध्ये काय करते? तू या सुशर्मा ब्राह्मणाची पत्नी आहेस का? हे ऐकून ती ब्राह्मण स्त्री म्हणाली, एके रात्री मी घरामध्ये निद्रिस्त होते, तेव्हा दुष्ट राक्षसाने मला येथे पळवून आणले. त्यामुळे मी दुःखी झाले. राजा उत्तमाने तिला विचारले, आता तो राक्षस कुठे? तो ब्राह्मण पत्नीने मार्ग दाखवला. राक्षस इतर राक्षसांबरोबर बसला होता. राजाला पाहताच राक्षस राजाजवळ आला. त्याने राजास विचारले, महाराज काय आज्ञा? त्या राजा म्हणाला, तू या ब्राह्मण पत्नीस का पळवून आणले? याचे उत्तर देताना राक्षस म्हणाले, हिचे पती मंत्रवेत्ते होते. सर्व यज्ञामध्ये रक्षक मंत्र म्हणून त्याने मला यज्ञातून नाहीसे केले. त्यामुळे मी भुकेने व्याकुळ झालो. म्हणून मला या ब्राह्मणाचे चित्त विचलित करण्यासाठी मी असे केले. मी स्त्री पुरुषांच्या दुष्ट स्वभावाचे भक्षण करतो, त्यामुळे ते गुणयुक्त बनतात. त्यावर राजा म्हणाला, हे तू हिच्या वाईट स्वभावाचे भक्षण कर, म्हणजे ती विनम्र बनेल. त्यानंतर तू तिला तिच्या पतीच्या घरी सोडून दे. राजाचे बोलणे ऐकून राक्षसाने त्या ब्राह्मण पत्नीच्या वाईट स्वभावाचे भक्षण केले. त्यानंतर दुष्ट स्वभावातून मुक्तता मिळालेली ती ब्राह्मण पत्नी राजा उत्तमाला मिळाली. राजन, माझ्या कर्मामुळे मला स्वामीपासून वियोग काही काळापुरता प्राप्त झाला, पण आता मी पुन्हा माझ्या पतीजवळ जाऊ शकेल. त्यानंतर राक्षस ब्राह्मण राजाला म्हणाला, आपल्या आज्ञेप्रमाणे मी हिला तिच्या पतीगृही सोडून देतो. हे राजन, माझ्यासाठी पुढची आज्ञा काय? तेव्हा राजा म्हणाला, मी जेव्हा तुझे स्मरण करेन तेव्हा तू माझ्याजवळ यावे. राजाची आज्ञा मान्य करून राक्षस ब्राह्मण पत्नीस तिच्या पतीकडे सोडून आला. अध्याय 56. राजा उत्तम व ऋषींचा सुखसंवाद. मार्कंडेय ऋषी पुढे सांगू लागले. राजाने त्या ब्राह्मण स्त्रीला मोठ्या आदराने घरी पाठवले, पण त्याच्या मनामध्ये आपले इच्छित कार्य कसे पूर्ण होईल या संबंधीचे विचार सुरू होते. त्याला वाटले, ज्या महर्षींनी आपल्याला अर्धे देण्यास पात्र ठरविले नाही, यावर काय उपाय हे त्या मुनिवरांनाच विचारावं. हे ठरवून राजा त्या स्त्रीच्या आश्रमात आला. त्या राजाला पाहताच मुनिवरे म्हणाले, तू केलेली चुकीचे कार्य, तुझे परत येथे येण्याचे कारण मी जाणले. हे राजा, पती कर्तव्य इतर कर्तव्याचे मी तुला वर्णन करतो, ते शांत चित्ताने व एकाग्रतेने श्रवण कर. धर्म, अर्थ, काम याचे कारण म्हणजे पत्नी होय, पण तू भार्येचा त्याग केला, त्यामुळे तू धर्माचे पण उल्लंघन केले. पण तू पत्नीचा त्याग केलास, त्यामुळे तुझ्या हातून चांगले कार्य घडले नाही. यावर राजा मुनिवर्यांना नमस्कार करून म्हणाला, मुनिवर्य, माझ्या हातून पत्नीचा त्याग झालाच आहे, तेव्हा आता यावर उपाय काय ते मला सांगावे, ही नम्र विनंती. त्यावर मुनिवरे म्हणाले, राजन, ती सुस्थितीत आहे, पण शुद्ध चरित्र असून सुद्धा ती रसातळामध्ये राहत आहे. नागराज कपोतक पाताळात राहतो. तू त्यागलेल्या तुझ्या पत्नीला घेऊन तो पाताळात गेला आहे. तो कपोतक नागराजा तिच्यावर मोहित झाला आहे. नागराजा कपोतकाची मनोरमा पत्नी तसेच नंदा नावाची त्याला कन्याही आहे. या कन्याने आपल्या पित्याचे हे कार्य उचित नाही हे जाणले. तुझ्या पत्नीला तिने अंतपुरात लपवून ठेवले. नागराज कपोताने तिचा शोध घेतला. त्याने आपली कन्या नंदालाही विचारले, पण तिने काही उत्तर दिले नाही. तेव्हा तो खूपच क्रोधायमान झाला. त्याने तिला शाप दिला, तू मुकी आणि बैरी होशील. परंतु नंदाने मात्र अद्यापही तुझ्या पत्नीला लपवून ठेवले. आपली पत्नी सुखरूप आहे हे समजताच राजाला खूप आनंद झाला. त्याने आपली पत्नी आपणास अप्रिय का मानली हे जाणून घ्यावे अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. राजा ऋषीला म्हणाला, हे मुनी, सर्व प्रजाजन माझ्यावर अपार प्रेम करता, मात्र माझ्या पत्नीला मात्र मी का बरे अप्रिय आहे?
कृपा करून मला याचे कारण सांगा. या ऋषी म्हणाले, राजा, तुमच्या पाणीग्रहणाच्या प्रसंगी तुझ्यावर रवी, मंगळ, शनी याची दृष्टी होती. शुक्र तसेच बृहस्पती यांची तुझ्या पत्नीवर दृष्टी होती. त्या मुहूर्ताच्या वेळी तुला चंद्रबळ होते, तिला बुध अनुकूल होते. हे ग्रह म्हणजे परस्पराचे शत्रू, त्यामुळेच तुला अतिशय दुःख झाले. आता मात्र तू तुझ्या स्वधर्माचे पालन करण्यासाठी जा. तो पृथ्वीचे पालन कर आणि आपल्या पत्नीसह सर्व धार्मिक कार्य कर. राजाने मोठ्या श्रद्धेने ऋषींना प्रणाम केला. त्यांच्या आज्ञेनुसार रथातून आपल्या नगराकडे परत गेला. अध्याय 57. औत्तम मनूची उत्पत्ती. मार्कंडे ऋषी पुढे सांगू लागले. उत्तम राजा जेव्हा आपल्या नगरीत पोहोचला तेव्हा त्याच्या दृष्टीस पडले की ती ब्राह्मण पत्नी आपल्या पतीबरोबर सुखाने संसार करत आहे. हे पाहिल्यावर राजालाही खूप आनंद झाला. ब्राह्मणाने राजाकडे पाहिले व म्हणाला, हे राजन, आपण आपल्या राजधर्माचे पालन करून मला माझी पत्नी आणून दिली, त्यामुळे मी कृतकृत्य झालो. यावर राजा ब्राह्मणच म्हणाला, तू कृतकृत्य झालास हे खरं, त्याचा मला आनंद. पण जेव्हापासून मी माझ्या पत्नीचा त्याग केला तेव्हापासून मी खूप चिंतेत. मी तिला जरी परत आणले तरी आम्ही सुखी होणार नाही, कारण तिच्या मनात माझ्याविषयी आदरभाव नाही. यावर ब्राह्मण असत म्हणाला, यावर उपाय काय? मित्र ऋण फेडण्यासाठी मित्रविधा नावाचा एक यज्ञ आहे, तो मी तुमच्यासाठी करीन. याचा प्रभाव असा होईल की आपण आपल्या पत्नीमध्ये आदरभाव निर्माण कराल, म्हणून आपण आपल्या पत्नीला घेऊन जा. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून उत्तम राजा आनंदित झाला. त्याने यज्ञासाठी लागणारी सर्व सामग्री एकत्रित करण्यास सुरुवात केली. तेव्हा ब्राह्मण राजास म्हणाला, आता आपण आपल्या पत्नीस घेऊन या. त्याच वेळी राजाला त्या राक्षसाचे स्मरण झाले. त्याने दिलेले वचनाचीही आठवण झाली. त्या राक्षसाचे स्मरण करताच तो राक्षस तेथे प्रगट झाला. उत्तम राजाने आपल्या पत्नीला घेऊन येण्याची आज्ञा त्या राक्षसास केली. काही क्षणातच राक्षस राणीस घेऊन तेथे उपस्थित झाला. काही क्षणच राजा राणीने एकमेकाकडे पाहिले. राणी राजास म्हणाली, मी आतापर्यंत पाताळात राहिली, त्यामुळे पाताळातील नागराजाही कन्या माझी परमश्रेष्ठ सखी झाली. पण थोडीशीच चूक घडल्यामुळे नागराजाने तिला शाप दिला की तू ती आणि आता ऐकण्यास बोलण्यास असमर्थ आहे. तेव्हा कसेही करून तिला आपण त्या शापातून मुक्त करावे, कारण तिचे व माझे दुःख, तिचा व माझा आनंद हे सर्व एकच होय. राणीच्या सांगण्यावरून उत्तम राजाने ब्राह्मणास यावरील उपाय विचारला. ब्राह्मण म्हणाला, मी आपल्या कार्यासाठी देवी सरस्वतीची तपश्चर्या करीन, त्यावेळी आपली पत्नी तिच्या ऋणातून मुक्त होईल. या तपश्चर्येमुळे नागकन्येला सरस्वतीची रूपवाणी प्राप्त झाली. तिला फार आनंद झाला. ती राजा उत्तमाकडे आली व म्हणाली, आपण मला शापमुक्त केले, मी आपली ऋणी आहे. आपल्या ह्या कार्याचे आपणास उत्तम फळ लाभेल. आपणास अतिशय शूर, वीर, पराक्रमी पुत्र होईल आणि या भूतलावर तो अखंडित राज्य करेल. तो धर्मनिष्ठ असेल म्हणून तो मन्वंतराचा स्वामी म्हणून होईल. असे म्हणून नागकन्या पाताळात निघून गेली. यथावकाश राणीला एक उत्तम पुत्र झाला. त्याचा जन्म होताच देवदेवतांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. ऋषींनी त्याचे औत्तम असे नामकरण केले. काय नाव ठेवलं? औत्तम. हाच पुढे म्हणून झाला. या अध्यायाचे श्रद्धायुक्त अंतःकरणाने पठण केल्यास मनामध्ये द्वेष निर्माण होणार नाही, तसे स्वजन व स्नेही यांचा वियोग घडणार नाही. अध्याय 58. औत्तम मन्वंतराची कथा. मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे राजन, हे उत्तम मन्वंतर तिसरे मानले गेले जाते. या तृतीय मन्वंतरातील देव व इंद्र ऋषी यांच्याविषयी मी तुला कथन करतो, ते तू लक्ष देऊन ऐक. यातील पहिल्या गणाचे नाव स्वधामा, तो स्वज्योतीने प्रकाशित आहे. सत्यगण हा द्वितीय गण. तृतीय गण या शिवनावाने प्रसिद्ध. ते पापाचा नाश करता. औत्तम मन्वंतराच्या देवतेचा चतुर्थ गण होय. पंचम गण म्हणजे अंशवर्ती नावाची देवता. प्रतर्दन व अंशवर्ती देवगण हे ज्ञानयोगी मानले जातात. ते आपल्या नावाला अनुरूप असे कार्य करतात. या औत्तम मन्वंतरामध्ये यज्ञभोगी देवतांचे 5-5 प्रकारचे गण आहेत.
या प्रत्येक गणामध्ये 12 देव आहे. या देवतांचे इंद्र म्हणजे सुशांती. हा इंद्र अतिशय तेजस्वी असा आहे. सुशांती नावाचा इंद्र सुख, शांती, समाधान देणारे से होय. औत्तम मनुला 3 पुत्रांची प्राप्ती झाली. हे 3 पुत्र देवतांप्रमाणे अतिशय पराक्रमी होते. अज, परशुची, दिव्य अशी त्यांची नावं. या मन्वंतरामध्ये 4 युगे, ती म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. महातपा नावाचे एक थोर महात्मा होते. त्यांच्या पोटी 7 पुत्रांनी जन्म घेतला. ते पुत्र म्हणजेच सप्तर्षी होय. ते वेगवेगळ्या योनीमध्ये जन्मलेले होते. ते सुयश इंद्रामुळे प्रकाशित झाले. त्यांच्या उत्पत्तीविषयी मी तुला आता सविस्तर सांगतो, ते ऐक. अध्याय 59. तामस मन्वंतराचे वर्णन. मार्कंडे ऋषी पुढे सांगू लागले. स्वराष्ट्र नावाचा एक राजा होता. तो अतिशय विद्वान होता. तो अनेक यज्ञ करीत असे. तसेच तो अतिशय शूर, वीर, पराक्रमी होता. तो प्रजाजनांमध्ये खूपच प्रिय होता. त्यांच्या मंत्र्यांनी भगवान सूर्याची आराधना केली होती. त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले. स्वराष्ट्र राज्यास दीर्घायुष्य प्रदान केले. त्याला अनेक स्त्रिया होत्या. त्यामध्ये धन्या नावाची सौंदर्यशाली एक आवडती राणी होती. पण कालांतराने तिचा मृत्यू झाला. सेवक व मंत्री यांचाही मृत्यू घडून आला. या सर्वांच्या वियोगाने राजाला अतिशय दुःख झाले. त्यामुळे तो पराक्रमहीन झाला. शेजारील राज्याचा राजा विधर्म याने जाणले की स्वराष्ट्र हा आपणास काही प्रतिकार करू शकणार नाही, म्हणून त्याने त्याच्यावर आक्रमण केले. त्याचा पराजय केला. त्यामुळे राजा स्वराष्ट्र अधिकच निराश झाला, विरक्त बनला. तो वनात निघून गेला. फिरत फिरत तो वितस्ता नदीच्या किनारी आला. तेथे राहून तो कठोर तप करू लागला. अशा प्रकारे तप करत असताना तो अतिशय मग्न झाला होता. तेव्हा वृष्टी येऊ लागली. त्यामुळे पृथ्वी जलमय झाली. भयंकर पूर आला. राजा पुराच्या प्रवाहात वाहत जाऊ लागला. तेव्हा रऊ ही हरिणीची शक्ती त्याच्या हातात लागली. त्याने ती घट्ट पकडून ठेवली. तो वाहत 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 एका अतिशय रम्य अशा वनामध्ये येऊन पोहोचला. तेव्हा हरिणी त्या राजाला म्हणाली, हे राजा, मी आपली प्रिय पत्नी उत्पलावती, आपल्या 100 भार्यांमध्ये मी आपली आवडती होती. मी दृढधन्वा राजाची कन्या होती. मी बालपणी माझ्या मैत्रिणीबरोबर वनामध्ये आले होते. तेव्हा आपल्या सखीबरोबर क्रीडा करत असताना एका हरणावर मी प्रहार केला. तेव्हा त्याची हरिणी अतिशय घाबरली. ती तेथून पळून गेली. तेव्हा त्या क्रोधायमान हरणाने मला तू हरिणी होशील असा मला शाप दिला व म्हणाला, त्या हरिणीच्या इच्छेमुळेच मी हरिण झालो. मी तर मुनींचा पुत्र सुपाता आहे. तो हरिण पुढे म्हणाला, निरृत्री चक्षु मुनींचा पुत्र सुपाता, तू हरिणी झाल्यानंतर तुला लोल नावाच्या पुत्राची प्राप्ती होईल. त्यामुळे तुझा पती तुझा आदर सन्मान करील. त्यानंतर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. तुझा पुत्र अतिशय बलशाली, शौर्यशाली होईल. त्याप्रमाणे तो शत्रूंचा संहार करून मनु बनेल. अशा प्रकारे सर्व वृत्तांत हरिणीने राजास सांगितला. हे ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. त्यानंतर त्या हरिणीस राजापासून लोल नावाचा पुत्र झाला. सर्व ऋषीमुनी एकत्र जमले. तामस योनीत असलेल्या मातेच्या गर्भातून जन्म झाला. हे जाणून ते त्यास म्हणाले की तू अंधकारमय युगात तामसी युगात जन्मला आहे, तेव्हा तुझे नाव तामस होय. सर्व ऋषीमुनी एकत्र पुढे मोठा झाल्यावर तामसपुत्राने आपल्या पित्यास सर्व हकीकत विचारली. तेव्हा राजाने आपण राज्यभ्रष्ट कसे झालो वगैरे हकीकत त्यास सांगितले. तेव्हा तामसाने भगवान सूर्याची आराधना केली. अनेक दिव्य अस्त्रे प्राप्त करून ठेवून घेतली. त्यानंतर त्याने शत्रूंचा पराभव केला. सर्व पृथ्वी जिंकून घेतली. तो मनु झाला. या मन्वंतरामध्ये सत्य, सुदी, सुरूप, हरी इत्यादी देवगण आहेत. या 4 गणांमध्ये प्रत्येक 27 देवता झाल्या. शिकी नावाची इंद्र हे अतिशय पराक्रमी झाले. त्यांनी 100 यज्ञ केले. सर्व देवतांचे स्वामी बनले. ज्योतिर्धामा, ऋतू, काव्य, चैत्र, अग्नी, वलक, पीवर ही या मन्वंतरातील सप्तर्षी होत. पुढे मनुस, नर, शांती, शांत, दान, जानू,
जंघा नावाचे पुत्र झाले. ते पराक्रमी होते. या मन्वंतराचे श्रवण पठण करणाऱ्यांना अज्ञान आणि अंधकाराची बाधा होत नाही. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं. हर हर महादेव शंभो.